सलामीची जोडी मैदानामध्ये टोंडरे संघाची तुम्हाला पाहा मिळते। आकाश पाटील आणि सुनील पाटील, सुनीत पाटील ही जोडी पाहतोय। गोलंदाजी मार्कवरती पॉवर प्लेचं तेजस डोंगरे, तेजस डोंगरेला पाहतोय आपण। पॉवर प्लेचं पहिलं षटक मागच्या मॅच मध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती याच गोलंदाजाने, ते पाहता मात्र आता पॉवर प्ले मध्ये, कारण आता 4 ओव्हरचा सामना आहे, 4 गोलंदाज। मॅच स्टार्ट। पहिलाच बॉल यॉर्कर, दांडी 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 गोल, आणि पहिल्याच बॉल वरती बिग विकेट। चला पहिल्या बॉलवरती खेळाडू बाद झाला, पहिला मोठा धक्का, अगदी यॉर्कर होता। फलंदाज आकाशला सुद्धा ठाऊक नसेल की हा बॉल पहिला यॉर्कर पडेल, आणि यॉर्कर वरती मोठे मोठे फलंदाज बाद होताना पाहिलं आपण। बुमबुम बुमराह सध्या चर्चेत नाव आहे, सातत्याने भारतीय संघाकडून खेळत असताना सर्वांचं लक्ष वेधून घेतोय। यॉर्कर स्पेशलिस्ट। आताचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, व्हेरी गुड लाईन। पहिला बॉल मिडलला होता, दुसरा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपला फेकला जातोय। 1 डाऊनचा फलंदाज मैदानामध्ये रोशन पाटीलला पाहतोय। गोलंदाज तेजस, चांगली गोलंदाजी, 31 थरार गोलंदाज आहे। मागच्या मॅच मध्ये सुद्धा फार चांगली गोलंदाजी त्याची राहिली, आणि अद्यापपर्यंत 2 चेंडू डाट फेकल्यात। पाहुणे विपक्ष यजमान विपक्ष पाहुणे असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल। याबाई सर केल्यात, चेंडू मिड ऑफ मधून पुढे गेला, तोपर्यंत फक्त सिंगल। स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करत असताना एक या धावसंख्येवरती चार ओव्हरचा सामना पाहतोय आपण या दोन संघामध्ये। येथे सुद्धा कॅचचा कॉल होता, बॅकफुट पॉइंटचा फिल्डर बेगाने आलाय, डायरेक्ट हिट दिलाय, मात्र बॅकअपला कोणी नव्हतं। पुन्हा एकदा ओ फेकाफेकी फेकाफेकी, जेथे एकही धाव नव्हती आणखी फेका। काय चाललंय मैदानामध्ये कळत नाहीये, जो तो मात्र एकमेकांकडे बोट दाखवतात, ताशेरे ओढतात, तू कसा चेंडू फेकला। आणि तशाच प्रकारच्या 3 धावा, मी म्हणेन 3ही धावा एक्स्ट्रा मिळाल्या। एक धाव घेता घेता कदाचित रनआउट व्हावं लागलं असं जर चेंडू अगदी हातामध्ये विसावला असता पहिल्या अटेम्प्टमध्ये, तर मग त्याच चेंडूवरती 3 धावा फेकाफेकी पाहायला मिळत असताना पहिलं षटक अद्यापपर्यंत एखाद्या मोठ्या फटक्याच्या प्रतीक्षेत आहेत, मात्र नाही आहे। चांगली गोलंदाजी तेजस डोंगरे करत असताना पॉवर प्ले मध्ये अत्यंत चांगली गोलंदाजी, कारण डे फॉर्मॅटमध्ये पाहिल्या भरपूर धावा झाल्या पहिल्या सुरुवातीच्या 2 सामन्यामध्ये, मात्र त्यानंतर जसा अंधार पसरला तसं धावसंख्येसाठी झगडावं लागलं। मात्र मागच्या त्याच्या अगोदरच्या मॅचमध्ये धारसर संघाने सुद्धा 65 धावा एकपटल्या होत्या। आताचा बॉल डीप मिड विकेटला फलंदाज उपस्थित आहेत, एकच धाव मिळेल। थ्रो मात्र टप्प्यावरती आलाय, तोपर्यंत एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न एक मिळाल्या, आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत असताना धावा बनल्या त्या 1 गडी बाद
6 धावा. 6 चेंडूवरती फक्त 6 धावा आल्या. त्यामुळे आता येणाऱ्या 18 बॉलमध्ये जास्त धाबा बनवाव्याच लागतील तुम्हाला. 6 चेंडू 6 धाबा आल्या. सेकंड ओव्हर अक्षय कडू हा गोलंदाज. आता मात्र गेअर बदलावा लागेल टोंडरे संघाला. जर या मॅचमध्ये 40, 45, 50 धाबापर्यंत जायचं असेल तर मोठे फटके खेळावेच लागतील. फटके खेळत असताना मात्र तुमची खऱ्या अर्थाने आता परीक्षा असेल. चला प्रॅक्टिस नको, गेम इज ऑन करा. ओव्हर नंबर 2 ला होते सुरुवात. पहिलाच बॉल कीपर बीट. शॉर्टडमॅनचा सुद्धा फिल्डर बीट झाला आणि या 5 धाबा 5 धाबा मिळतील एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. बोनसच्या रूपामध्ये या 5 धाबा मिळत असताना खरं तर चेंडू लेग स्टंपला होता. अतिशय बेग होता आहे चेंडूवरती. कीपर बीट झाला. जो पाठीमागे फिल्डर होता त्याच्यासुद्धा हातामध्ये चेंडू आला नाही आहे. एवढ्याच बेगाने चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर थडम्यांच्या दिशेला. आणि या 5 धाबा एकूण 5 ने धावसंख्या 11 डबल डिजिटमध्ये ही धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. स्ट्राईकला बॅटर पाहतो आपण सुनीत पाटीलला. ओव्हर नंबर 2 चा खेळ. हो स्वीप करायचं होतं यावेळेस पाहिला नाही, अंदाज घेता आला नाही आहे. अगदी टप्पा पुढे गेला. पाहिलं त्यांनी खाली क्षेत्र आहे थोडंसा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. त्यामुळे आणखीन एक डाळ बॉल येत असताना मग अशा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 5 धाबा आल्या. त्यामुळे धाबामध्ये वाढ झाली आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल. डायरेक्ट हिट नाही आहे. पुन्हा एकदा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या मैदानामध्ये पाहतोय सातत्याने डायरेक्ट हिट दिलं जातोय डोंगराच्या पाड्यात टीमच्या वतीने. मात्र आता एकच धाव मिळाली आहे. थोडासा विचार विमर्श अद्यापर्यंत पाहिला तर बॅटच्या साहाय्याने की चौकार षटकार नाही आहे. एक बाईचा चौकार मिळाला होता. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. या ठिकाणी हलकसा अपील. अंपायरकडे कडाक्ष नजरेने पाहिलं गेलं. आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी होत असताना प्रेक्षक वर्ग मात्र मनमुरादपणे या सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. सध्या तरी पाहिलं तर रात्रीचे ठीक 11 वाजल्यात. पुन्हा एकदा वन्स अगेन डॉट. व्हेरी गुड बॉलिंग. फिरकी टाकत असताना कधीच चेंडूला स्विंग करतो हवेमध्ये, कधी बाहेर काढतोय. हे पाहिल्या गोलंदाजाला सातत्याने कडू लक्ष भेदून घेत असताना पहा लेग ब्रेक करत असताना चांगला गोलंदाज आहे. फिरकी म्हटलं की बऱ्या मोठ्या खेळाडूंना फिरकी खेळणं खूप अवघड असतं. आताचा बॉल उडवलाय. जास्त उंची लांबी कमी आहे. फिल्डर झेल खाली टिपला झेल. संपलाय तो मात्र रोशन पाटीलचा खेळ. अद्यापपर्यंत आता 2 खेळाडू बाद झाल्या. धावसंख्या फक्त 12 आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा लो स्कोरचा मगाशी सुद्धा पाहिला आपण. 40 आत धाबा करायच्या होत्या. 37 महागणपती चिरणे संघाला. त्यांनी मात्र ते आव्हान पार केलं. पहिल्याच मॅचमध्ये त्यांना नशिबाची साथ मिळाली. 12 बॉल 13 धाबा करता आले नाही या रांजणपाड्याला आणि तेथून त्यांनी 2 सामने जिंकले. आणि आता तो आजच्या रात्रीमधील शेवटचा सामना सुद्धा खेळेल. मात्र त्यांच्या समोर
कोणता संघ येईल हे सुद्धा पाहणं तेवढेच उचित ठरेल. टोंडरे की डोंगऱ्याचा पाडा याचं उत्तर आपल्याला लगेचच मिळेल, कारण दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पुन्हा एकदा डॉट. चांगली गोलंदाजी. गोलंदाज अक्षय कडूने टाकलेली ही गोलंदाजी. एक्स्ट्राच्या 5 धावा मिळाल्या तरी सुद्धा फक्त 6 धावा खर्च केल्या, म्हणजे 5 चेंडूवरती त्याने 1च धाव खर्च केली. चांगली गोलंदाजीचं प्रत्येकरण राहिलं. पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा तसंच चित्र पाहायला मिळालं. तर या सामन्यामध्ये तोंडरे संघ विजयी झाला, हा सामना जिंकला. तर सन्माननीय माजी उपसरपंच श्रीनाथ पाटील साहेब यांच्याकडून 2000 कॅश प्राइज संघाला सुपूर्द केले जातील आणि हा सामना जिंकणं गरजेचं आहे. यानंतर शेवटचा सामना चिरनेर संघ वाट पाहतोय, त्यामुळे उर्वरित 2 सामने राहिले जगदीश पाटील सर, आणि चषक भरपूर आहेत, त्यामुळे एका चषकाचा मानकरी होण्याची नामी संधी देखील आहे. नाही, निश्चित 2 सामने जिंकल्यानंतर तुमचा आत्मविश्वास, कॉन्फिडन्स हा वेगळाच पाहायला मिळतो आणि तीच गरज असते तुम्हाला की तेथून तुम्ही जेव्हा क्वालिफाय होता ना तेव्हा एखादी ट्रॉफी तरी मिळते तुम्हाला. कॅश प्राइज तर मिळतेच, पण ट्रॉफी महत्त्वाची असते आणि ती ट्रॉफी तुमच्या गावामध्ये जात असते. त्यासाठी जे शेवटचे सामने असतात ना, खूप महत्त्व असतं त्या सामन्यांना. कोण इन होणार, कोण आउट होणार तेच पाहिलं जातोय. गोलंदाज तिसरा ओव्हर. 7 फडकेच्या विरोधात पहिलाच बॉल. कॅचचा कॉल आहे, रनिंग कॅच टिपला जातोय. रोहित होते त्या ठिकाणी. गुड कॅच. फलंदाज बाद झालाय. आता सुनीत पाटीलला माघारी परतवलं. पहिलाच बॉल तिसऱ्या ओव्हरचा खेळत असताना आणि आता कौस्तुभ पाटील चला, नवीन बॅटर आता मैदानामध्ये येत असताना अद्यापपर्यंत धावसंख्या 12 वरती 3 खेळाडू बाद आहेत. अत्यंत नाजूक स्थिती आहे टीमची, मात्र त्या टीमला बाहेर काढावं लागेल. एखाद्या फलंदाजाला चांगले फटकेबाजी करत असताना करावी लागेल. पहिला बिग हिट येईल का? फिल्डर उपस्थित आहेत. एक हात पुढे सरकला होता, मात्र तोपर्यंत चेंडू पहिला टप्पा घेऊन सीमा पार आलाय. संघर्षाचा शंखनाद करणारा चौकार. कौस्तुभ पाटीलच्या बॅटमधून हा फटका होता. तिसऱ्या षटकामध्ये पहिला चौकार. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप. वाईट. पंच बॅटचे इशारा करत असताना आणि 1 बाउन्स वॉर्निंग यास दिली जातोय. गोलंदाजाला दंडित केला आता, त्यामुळे आता गोलंदाजाला स्टंप टू स्टंप गोलंदाजी करावी लागेल ज्या परिस्थितीमध्ये, कारण आता तुमच्यावरती थोडासा प्रेशर पहा मिळतोय. बिगिट करण्याचा प्रयत्न यावेळेस पाहतोय. अपील अपील आउट दॅट असा आवाज आला, मात्र चेंडू बॉडीला ब्रश होऊन पाठीमागे गेलाय. थोडस कमबॅक करत असताना सेवन फडकेला पाहतोय तिसऱ्या ओव्हरमध्ये. ओहो, पाहावं लागेल या ठिकाणी. पुन्हा एकदा बाईट. दुसरा चेंडू वाईट आहे या ओव्हरमध्ये. धावसंख्या 18. एक्स्ट्राच्या धावा जास्त आल्यात. मगाची 5 धावा आल्या, आता या ओव्हरमध्ये 2, त्याच्या अगोदर 1 अशा धावा येत असताना पहा मिळतात तुम्हाला. आताचा बॉल लेफ्ट.
आउटसाइड ऑफ स्टंपला अगदी व्हाईट ची जी पट्टी असते तिच्यावरती बॉल टाकला जातोय. 2 चेंडू तर आल्यात एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न. लेग बिपरचा हलकासा अपील. एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धाबेसाठी चालले होते मात्र नकार दिला जातोय. लेग बायच च्या स्वरूपामध्ये एक धाबेत असताना धावसंख्या 19. तिसरं षटक प्रगतीपथावर. सध्याच्या घडीला पाहिलं तर चांगल्या स्थितीत म्हणावं लागेल मात्र शेवटी क्रिकेट आहे. कमी धावसंख्येचे सामने सुद्धा तुम्हाला जिंकता येतात. आत्ताचा बिग हिट बॅटच्या रडारामध्ये आलाय. फेकून दिलाय. लॉंग बिग वे सिक्सर. शेवटच्या बॉलवरती षटकार आलाय. फलंदाज प्रतीक पाटीलच्या बॅटमधून आलाय आणि धावसंख्येला आकार मिळाला. अर्थातच 25 धाबा झाल्यात. उर्वरित शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. शेवटचं षटक आता अनिकेत पाटीलच्या हातामध्ये. अनिकेत फडकेला पाहतोय आपण. शेवटचं अंतिम षटक. मागच्या ओव्हरमध्ये 3 चेंडू खराब फेकले गेलेत. एक षटकार आला त्यामुळे धावसंख्या 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. समोर बॅटर आता कसू पाडीला पाहतोय. पहिलाच बॉल भरपूर बाहेरून फेकला जातोय. वाईट आणि 1 बाउन्स वॉर्निंग दिली जातोय गोलंदाजाला. मागच्या ओव्हरमध्ये सुद्धा तसंच चित्र पाहिलं आपण आणि आत्ता सुद्धा ते चित्र पाहायला मिळतंय. धाबा आता जमवाव्या लागतील. या ओव्हरमध्ये 2-3 मोठे फटके येणं अपेक्षित आहे. गरजेचं असेल. टीम राधाकृष्ण क्रिकेट संघ टोंडरे संघाला पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडू यांचा संपर्क झाला नाही. हलकंसं अपील पाहिलं आपण. डॉट बॉल. पुन्हा एकदा पाहावं लागेल. लाईन अँड लेंथ खराब आहे. गोलंदाजाने जर विचार केला पहिल्या दुसऱ्या षटकाचा अपवाद वगळला. तिसऱ्या षटकामध्ये जे चित्र पाहिलं ते चौथ्या षटकामध्ये सुद्धा आपल्याला चित्र पाहायला मिळालं. अर्थातच वाईटच्या स्वरूपामध्ये प्रत्येक ओव्हरमध्ये या धाबा येत असताना एक्स्ट्रा. तर सन्माननीय अमृत श्रीनाथ पाटील माजी उपसरपंच यांच्याकडून कौस्तुभसाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपये दिले जातील आणि जर तोंडरे संघ जिंकला तर श्रीनाथ पाटील साहेब यांच्याकडून 2000 कॅश प्राइज या टीमला दिले जाईल. निश्चित आपला घरेलू संघ आहे त्यांचा. प्रत्येकाला आशा असते, अपेक्षा असते आपला संघ जिंकावा. खास करून जेव्हा होम ग्राउंडवर घरच्या मैदानावरती खेळतात तेव्हा. स्कोरबोर्डवरती दाबा झाल्यात ते आता 28 धावसंख्या पहा मिळते. सोडून दिला जातो. आणखीन एक वाईट. गोलंदाज करतात काय कळत नाही. या एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये दाबा देत असताना या षटकामध्ये 3 चेंडू वाईट फेकल्या त्या गोलंदाजाने. लाईन तुम्हाला दिशेवरती कंट्रोल करावा लागेल. नियंत्रण ठेवावं लागेल. अशा परिस्थितीमध्ये फटका चांगला आहे. खेळाडू उपस्थित आहे. डीपीड विकेटला झेल होईल का? हो यस झालाय झेल. कनेक्शन बरोबर नाही झालं त्यामुळेच आणखीन एक फलंदाज बाद.
प्रितेश पाटील न्यू कॅन्डिडेट. ओ आत्ताचा चेंडू खाली राहिला आहे, आउटसाइड ऑफ स्टंप. यस, थर्ड अंपायर वाईडसाठी रिव्ह्यू. यस, फेअर डिलिव्हरी. धाबा झाल्यात त्या 29. टू गो. ओ पुन्हा एकदा डॉट. चांगली लाईन तत्ता मिळाली आहे. सुरुवातीला बाईट बॉल फेकले, त्यानंतर ही चांगली लाईन मिळत असताना चांगली गोलंदाजी पाहतोय. शेवटचा चेंडू या इनिंगमध्ये 17 मध्ये पाहतोय. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा बॉल असेल. फक्त 29 धाब्यावरती थांबवलं गेलंय. ड्राईव्ह केलंय, एक धाव मिळाली, दुसरे धाबेसाठी निघाल्यात, मात्र 2 धावा थ्रो चुकीच्या एंडला गेलाय. 2 तर मिळाल्यात. तिसरे धाबेसाठी थर्ड अंपायर. चला आता तिसऱ्या धावेला अंपायर कॉल आहे. बॅटर बाद आहे. बॅट थोडीशी हवेत राहिली त्याची, त्यामुळे 2च धावा मिळतील. टोटल धावा झाल्यात 31 आणि 32 टार्गेट आहे मॅचमध्ये. 32 टू विन टीम ढोंगऱ्या चापडा. थँक यू सो मच जगदीश पाटील सर फ्रॉम नारिवली. अध्यक्ष प्रमोद पाटील इथे आलेत. विशाल पाटील दरबार एवन जोडी आमच्या इथे. कारण तोंडरे क्रिकेट आणि स्पर्धा म्हटली ना तर विश्वास पाटील, विशाल पाटील आणि प्रमोद पाटील यांच्याशिवाय होऊ शकत नाही. कारण जेव्हा जेव्हा आयोजन होतात तेव्हा हे 3 त्रिमूर्ती आम्ही फ्रंटला पाहतो, फ्रंटलाईन ऑर्गनायझर, आणि त्यांच्यामुळे एखादी स्पर्धा यशस्वी होत असते. वेलकम टू ऑल, सभी का स्वागत है. महाभारत में श्री कृष्ण ने एक बार ज़रूर कहा था अर्जुन को कि संघर्ष उसी को चुनता है पार्थ जिसमें लड़ने की क्षमता होती है. और ये संघर्ष है 32 रनों का. 32 रन चेस करने डोंगर चपाड़ा को आने वाली 24 गेंदों में. सुनने में काफ़ी आसान लगता है सागर फराड, छोटा स्कोर लगता है, लेकिन क्रिकेट विश्व में कोई भी टारगेट सेफ नहीं होता, कोई भी टारगेट छोटा नहीं होता. आपकी सोच उसे छोटा बनाती है. अगर आप सोचते हो बड़ा है तो पहाड़ इतना बड़ा भी लग सकता है, क्योंकि कहते हैं इतिहास लिखने के लिए कलम नहीं हौसलों की ज़रूरत पड़ती है. आइए मुकाबले की तरफ चलते. तोंडरे बनाम डोंगर चपाड़ा इस सीज़न में मेरे ख्याल से 4 या 3 मुकाबले दोनों के इससे पहले भी हुए हैं, अभी भी हो रहे, और दोनों टीम एक ही मैदान पे कभी कभी प्रैक्टिस भी करती है. दोनों की दोस्ती भी अच्छी है, लेकिन क्या है ना, क्रिकेट एक कुरुक्षेत्र है और ये रणभूमि है, और इस रणभूमि में आपको 2 हाथ तो करने पड़ेंगे.
युद्ध का मैदान है टेनिस क्रिकेट। आइए 32 रनों की कहानी सुनते हैं प्रवीण टेम्बे की जुबानी। डोंगरचपाड़ा बल्लेबाजी के लिए तैयार है कप्तान प्रदीप पाटिल, उनके साथ बूम बूम अक्षय कडू स्ट्राइक एंड पर, और गेंदबाजी के लिए आते हुए मशहूर गेंदबाज राकेश पाटिल। गेंदबाजी में तब्दीली की है मेरे ख्याल से, रोशन पाटिल कभी पहले और करते हैं, अब राकेश पाटिल गेंदबाजी करे, माफ कीजिए, प्रतीक पहले गेंदबाजी करते थे, अब राकेश को गेंदबाजी के लिए चुना है। 24 गेंदों पे 32 की आवश्यकता है। डोंगरचपाड़ा आरकेसीसी तोंडरे गेंदबाजी मार्ग पर, पहली नो बॉल 1+1, शुरुआत खराब है, फ्री हिट बॉल। डोंगरचपाड़ा को फ्री हिट बॉल, अक्षय कडू निराश है। थर्ड अंपायर बॉलिंग टीम रिव्यू यहां पर चेक करना चाहती है। थर्ड अंपायर बॉलिंग टीम को डाउट लग रहा है, अंपायर को चैलेंज किया। नो बॉल, छोटा टारगेट जब होता है तो ये नो बॉल मायने रखता है बल्लेबाज के लिए, क्योंकि बल्लेबाज जानता है कि 32 रन चेस करने के लिए एक आध नो बॉल भी आता है तो बेनिफिट है। नो बॉल फाइनल, रिव्यू अनसक्सेसफुल। अक्षय कडू नॉन स्ट्राइक एंड पर है। अक्षय कडू के लिए इनाम माजी सरपंच श्रीनाथ पाटिल साहब की ओर से, हर छक्के के लिए 500 का इनाम। स्ट्राइक एंड पर कप्तान प्रदीप पाटिल और सामने राकेश। फ्री हिट बॉल, खुल के खेलने का मौका, गेंदबाजी का अलग अंदाजा मुझे लग रहा है। व्हाइट बॉल, 0 गेंद और टीम का टोटल स्कोरबोर्ड पे 3। निराशा हाथों में लगे तोंडरे टीम के। राकेश पहला गेंदबाज चुना है और उनसे अपेक्षा बहुत है तोंडरे टीम को। फ्री हिट बॉल कंटिन्यू, 3 रन 0 गेंद, लफ्ट किया हवा में, फ्री हिट बॉल है, भाग मिलका भाग, कैच से कोई फर्क नहीं पड़ेगा क्योंकि फ्री हिट बॉल थी। 2 मुकम्मल हुए, 1 गेंद पर 5 रन अभी तक मुकम्मल हुए। 1 गेंद 5, छोटा टारगेट और 2 खराब गेंदे। राकेश को कमबैक करना होगा इस मुकाबले में, बहुत ही ज्यादा उम्मीद है तोंडरेकर को राकेश की गेंदबाजी से कि कंजूसी ओवर करे। ओ क्या शॉट है भाई, बल्ले के सामने लगी है, रेंज में 6 में तब्दील। क्या कमाल का ये स्ट्रोक था, कप्तान की बल्लेबाजी लाजवाब है। शॉट ऑफ द नाइट, बल्ले के सामने लगी है, मिडल ऑफ द बैट, जो हर बल्लेबाज चाहता है कि इसी स्लॉट में लगे और वही लगी है। स्टैंडर्ड डिलीवर, देखते रहे गेंद को प्रदीप, हवाई सफर पे गगनचुंबी छक्का। 32 का टारगेट अब छोटा लग रहा है, बल्लेबाज जिस अंदाज में खेल रहे। 11 स्कोरबोर्ड पे आ चुके हैं 2 गेंदों पर। मानो कि सीसी इस मैदान पे प्रैक्टिस करते हैं, अभ्यास, और उनके सामने मेहमान टीम है डोंगरचपाड़ा। 2 गेंद 11 स्कोरबोर्ड पे। राधा कृष्ण क्रिकेट क्लब, उम्मीद नहीं छोड़ना है आपको, क्योंकि मैंने अभी कहा संघर्ष उन्हीं को करने का मौका मिलता है जिनमें लड़ने की क्षमता होती है। खराब दिन आएंगे, अच्छे दिन उसका बाद इंतजार करेंगे, कोशिश करनी होगी आपको। खराब गेंदबाजी है, अब यह मुकाबला आसान हो गया डोंगरचपाड़ा के लिए। 3 गेंदों पे 15 रन मुकम्मल, मुकाबले में आधा स्कोर 3 गेंदों पे आ चुका है। तोंडरे के लिए ज्यादा कुछ नहीं बचा इस मुकाबले में, और कप्तान चला सीना तान। कप्तान ने अपनी भूमिका स्पष्ट की है, अनस्टॉपेबल। कप्तान चला सीना तान के चल रहे। एक और हाईलाइट, मानो ये जियो हॉटस्टार ओम से एमटीसी लाइव हाईलाइट दिखा रही है इस मुकाबले का कि आ रहा है जा रहा है गेंद। 4, 6, 19 तो आ गए, अब चाहिए मात्र 13 चंद गेंदों पर। जी हम चाहते थे एक मुकाबला वन साइड हो, लेकिन हम नहीं चाहते थे कि तोंडरे का मुकाबला वन साइड हो। ऐसे आयोजक भी चाहते होंगे कि वक्त बचे, क्योंकि तोंडरे टीम इसी ऑर्गेनाइजर कमेटी की टीम है। ये एक्सपेक्ट नहीं था। 19 ये मार रहा है, बल्लेबाज मार रहा है, स्लॉट में आ रही है उनकी। 20 रन स्कोरबोर्ड पे, 12 की दूरी है।
चलिए अगला मैच अंडर 90 चिरनेर आपको तुरंत तैयार रहना है, क्योंकि उसके बाद एक टीम जाएगी ट्रॉफी को उठाने का सम्मान पाएगी अगले मुकाबले में। 20 आ गए 5 गेंदों पर, लेकिन अभी भी कह नहीं सकते मुकाबला अभी तक तोंड्रे हारी नहीं है ना डोंगर सपाटा जीती है। 3 ओवर में कुछ भी हो सकता है। कट करने की कोशिश थी लेकिन गेंद बल्ले का संपर्क नहीं है। 1 ओवर 20 बन चुका है। 3 ओवर में जीत के लिए 12 का ये समीकरण मात्र बचा है। राकेश की गेंदबाजी में पैसा वसूल किया। अक्षय कटू ने सिंगल बनाया, पहला नो बॉल फिर वाइट बॉल। प्रदीप पाटिल ने 2 चौके 1 छक्का मारा है और प्रदीप पाटिल का टोटल देखे तो लगभग 17 रनों की पारी 5 गेंदों पर खेली है। टीम पहुंचे 20 पे। अब 3 ओवर में जीत के लिए मात्र 12 रनों की आवश्यकता है। कोशिश अच्छी थी राकेश की, लेकिन वो कामयाबी यहाँ पर नहीं मिल पाई। आरकेसीसी तोंड्रे यहाँ पर 12 बचाने 3 ओवर में। कल भी योगेश मडवी सर का कहना है कि 4 बजे पहली गेंद फेंकी जाएगी। डे नाइट टूर्नामेंट डिसिप्लिन फॉलो यहाँ पे हमेशा हुआ है, होना चाहिए, क्योंकि आज तक MIDC में जब भी मुकाबले होते हैं तो टीमें टाइम पर नहीं आती, क्योंकि उसका कारण शायद खिलाड़ी काफ़ी देरी से आते, जॉब पर भी होते, लेकिन अब वो डिसिप्लिन यहाँ पर आ रहा है हरीश दादा पाटिल के टूर्नामेंट के द्वारा तोंड्रे में कि 4 बजे मुकाबले शुरू होते हैं। साहिल पाटिल गेंदबाजी के लिए आरकेसीसी तोंड्रे की ओर से यह मुकाबला जीतना, यानी मैं कहूँगा कि लोहे की चने चबाने इतना मुश्किल होगा तोंड्रे के लिए। लेकिन याद करिए लो स्कोरिंग के मुकाबले जीते जाते हैं। जैसे 1983 का वर्ल्ड कप याद है, भारत बना वेस्ट इंडीज़ का। 60 ओवर में भारत ने 183 बनाए थे 183, लेकिन वेस्ट इंडीज़ को वो रन चेस नहीं हुए। वो दुनिया का सबसे बड़ा लो स्कोरिंग का मैच था और भारत ने वहां पे विश्व चषक जीता। लेकिन अब मुश्किल है, एक बड़ा स्ट्रोक चाहिए। माही मार रहा है, कप्तान मार रहा है। प्रदीप पाटिल 1 मैन शो। धुरंधर 6 रनों की आवश्यकता है। इस सीजन का चौथा या 5वां मैच होगा तोंड्रे डोंगर चपाड़ा, और डोंगर चपाड़ा ने यह मैच अपने जेब में डाल दिया। एक हवाई हल्ला, एक रॉकेट। पाव पर लगी, अपील जोरदार है, अंपायर की उंगली आसमान है, फिंगर गोज अप। प्रदीप दिल खुश होके लौट रहे क्योंकि काम तमाम किया प्रदीप पाटिल ने। कोई अफसोस नहीं है प्रदीप को। उनका विकेट जाने के बाद भी चेहरे पे मुस्कान है, क्योंकि वो जान गए कि वो मुकाबला पूरा जीत लिया उन्होंने, क्योंकि 6 की आवश्यकता और मैदान में आएंगे। A1 7 गेंदें बहुत सारी, 16 रन चाहिए 6। प्रदीप का स्वागत तालियों के साथ। 300 का स्ट्राइक रेट, 2 छक्के 2 चौके शामिल है। 7 गेंदों पर 23 रनों की अफलातून पारी। 2 चौके 2 छक्के 7 गेंद 23 प्रदीप का टोटल है। अब जीत के लिए मात्र 6 रन चाहिए। हरीश दादा पाटिल का जन्मदिन के तौर पर ये टूर्नामेंट्स नाइट रजनी हर साल आती है। इस बार पहली बार डे नाइट रखा गया, इससे पहले नाइट टूर्नामेंट थी उनकी। आमदार चषक एक नए फॉर्मेट के साथ ये टूर्नामेंट जुड़ी है। थोड़ी निराशा रही आज दर्शकों के लिए। मात्र एक बड़ा स्ट्रोक चाहिए। जान डालने की कोशिश जारी है साहिल की, मुकाबला नहीं छोड़ना चाहते, फूक फूक के कदम रखना चाहते हैं, बाजी पलटने की कोशिश जारी है साहिल। ये जिद्दी खिलाड़ी लग रहे, जिद होनी चाहिए जीतने की, क्योंकि हार जीत तो होती रहती है, लेकिन लड़ना चाहिए। अगर आप लड़ोगे नहीं तो आप जीतोगे नहीं, हार जीत होती रहेगी। हार को एक्सेप्ट भी करना चाहिए और जीत को जश्न के साथ तब्दील भी करना चाहिए, लेकिन जीतने के बाद कभी ओवर कॉन्फिडेंस ना होना, हारने के बाद कभी मायूस ना होना। ये जिंदगी की रीत है, हार के बाद जीते। दूसरी नो बॉल, 1 रन जरूर मिलेगा। 5 रनों की और आवश्यकता है। 2 नो बॉल शुरुआती नो बॉल से हुई थी, उसके बाद वो नो बॉल अभी भी जारी है। फ्रीड बॉल,
डोंगरचपाड़ा बहुत ही खुश है और डोंगरचपाड़ा टीम जान चुके कि अब चिरनेर के साथ दो हाथ करने की कोशिश अगले सत्र में वो यहाँ पर जरूर करेंगे। 7 की खासियत है कि बल्ले को वो चुम्बन करते हैं, इसके बाद ये स्ट्रोक खेलते हैं। चलिए फ्रीड बॉल भी सीमा पार चला गया। स्कोर की बात करें तो लेवल हो चुका है 31-31, 1 रनों की मात्र आवश्यकता है 32 के लिए। बैटिंग ऑर्डर इतना अच्छा नहीं रहा था। आकाश 0 पर आउट हुए। बंटी सबसे बड़ा बल्लेबाज था तोंडरे का। बंटी ने पिछले मुकाबले में 26 बनाए, इस मुकाबले में वो 0 पे आउट हुए और यही कारण था कि तोंडरे टीम वो बड़ा टारगेट नहीं बना पाई और आज तोंडरे टीम बंटी पे डिपेंड थी। हवा में गेंद है, विनिंग स्ट्रोक है, मैच को जीत लिया है टीम स्वर्गीय कुशल दादा VRCC गावदेवी डोंगरचपाड़ा। अभिनंदन, कॉन्ग्रेचुलेशन टीम डोंगरचपाड़ा। एंड मैन ऑफ द मैच गोज टू बल्लेबाज प्रदीप पाटिल ने 7 गेंद पे 23 बनाए और गेंदबाजी का विश्लेषण करे तो ज्यादा खास परफॉर्मेंस देखे तो प्रदीप पाटिल का मुझे नजर आ रहा है। तो मैन ऑफ द मैच का पुरस्कार होगा नो डाउट प्रदीप पाटिल।